एक प्रश्न आहे की आमची लक्ष्मी बांधली गेलेली आहे किंवा कोणीतरी लक्ष्मी बंधन केलेलं आहे. तुम्हाला खरंच वाटतं का की कोणीतरी आपली लक्ष्मी बांधू शकतं? इतकं कोण त्या लेवलचा व्यक्ती आजच्या तारखेमध्ये या जगात आहे का? इतका कोण किंवा इतका कोणी काहीतरी जंतर-मंतर करणारा म्हणा, आत्ताच्या जगात आहे का? खरंच वाटतं तुम्हाला? लक्ष्मी सारख्या देवतेला कोण बांधू शकतं? हा खूप मोठा प्रश्न आहे. तर मंडळी, खूप सुंदर विषय घेऊन आज मी आलेली आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्याचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि आणि तुम्ही सुखी असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना आहे. तर मंडळी, लक्ष्मी बंधन करणं सोपं नाहीये. लक्ष्मी बंधन करायला तितक्याच ताकदी साधक लागतो. त्याशिवाय लक्ष्मी बंधन होत नाही. आणि लक्ष्मी काय असं म्हणजे कोणीही यावं आणि लक्ष्मीला बांधावं अशी देवी आहे का? म्हणजे तिची काही ऊर्जाच नाहीये का? म्हणजे कोणाला सहजही ती अवेलेबल होते आणि आपल्या लक्ष्मीला कोणीही येतं आणि बांधून टाकतं असं तुम्हाला वाटतं का? सगळ्यात प्रथम ना हे मनामध्ये जे मळ भरलेलं आहे ना ते काढून टाका. कारण जितकं कोणी काही करत नसेल ना, तुमचं मन सारखं विचार करून 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 त्या गोष्टींना प्रत्यक्षात उतरवतं. कोणी लक्ष्मी नक्की बांधत नाही, पण तुम्हीच असे ब्लॉकेजेस तयार करता आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणं बंद होतं. आता लक्ष्मी बंधन म्हणा किंवा तुम्ही जे टाकलेले ब्लॉकेजेस आहेत ते म्हणा. आणि काय होतं माहितीये का? तुमच्या आयुष्यामध्ये अनंत अडचणी येतात. पैशांची आवक थांबते. पैसा आला तर तो उगाचच खर्च होतो आणि दुसरं आरोग्याची हानी होते. म्हणजे अनेक आजार, नको असलेले आजार आणि अचानक काहीतरी आरोग्याचे असं काहीतरी निघतं की तुमचा पैसा डॉक्टरकडे जातो. घरामध्ये अतिशय मन हे असतं, भरलेलं असतं, लो फील करत असता तुम्ही. घरामध्ये सतत सगळ्यांशी वाद होत असतात. छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही ओरडत असता, भांडत असता. म्हणजे काहीही कारण नसताना आपलं तोंड चालतं आणि आपल्या घरामध्ये कटकटी चालू होतात. लक्ष्मी बंधन म्हणजे जे काही ब्लॉकेजेस आपण तयार केलेले आहेत त्याला आपण लक्ष्मी बंधन म्हणूया. की माझ्याकडे पैसाच नाहीये, वारंवार ही गोष्ट बोलणं पण चुकीचं आहे. कारण म्हणजे तुम्ही तुमच्या लक्ष्मीला अननेसेसरी थांबवताय. तुम्ही जे शब्द बोलता त्या शब्दांमध्ये पराकोटीची ताकद आहे. आज माझ्याकडे पैसे नाहीयेत, अरे माझ्याकडे पैसेच नाहीयेत, अरे किती दिवस झाले माझ्याकडे पैसेच नाहीये, हे जे सतत 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 बोलणं असतं आणि आपल्या घरामध्ये असतं ना, तर वास्तू बोले तथास्तु. लक्ष्मी बंधन करणारे तर करतील हो, ते करायला जसं त्यांना खूप वेळ पडलाय आणि ते करायचं तेव्हा करतील, पण तुमचे शब्द आहे ना तेच तुमची लक्ष्मी बांधतात. म्हणून सतत वारंवार असे शब्द आपल्या घरामध्ये बोलू नये. कोणाला सतत ह्या पैशांवरनं घरामध्ये टोचून बोलू नये. वारंवार तू किती दिले, हिने किती दिले, त्याला मी म्हणजे त्याचं कर्ज आहे, हे आहे, ते आहे, अशा वारंवार वाच्यता आपल्या घरामध्ये करू नये. कारण जी ताकद आपल्या शब्दांमध्ये आहे ना, ती त्याच्यापेक्षा डबल ताकद आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि त्याहीपेक्षा जास्त ताकद नेगेटिव्ह एनर्जीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही जे बोलताय ते प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद त्या नेगेटिव्ह एनर्जीमध्ये आहे आणि तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द ती एनर्जी उचलून धरते आणि खरा करते. आणि इनडायरेक्टली तुम्ही सबकॉन्शियस माइंडलाही तीच ऑर्डर देताय आणि सबकॉन्शियस माइंड त्या तुम्ही दिलेल्या ऑर्डरला मान्य करून कामाला लागतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये पैशांची आवक थांबते. पैसा कितीही कमवला तरी तो टिकत नाही. पैसा आला तरी तो निघून जातो. याचीच कारणं अशी आहेत की आपल्या बोलण्यानं, आपल्या विचारांनं आणि आपल्या घरामध्ये सततच्या वादाने लक्ष्मी का थांबेल? लक्ष्मी अजिबात थांबत नाही. लक्ष्मी तिथे थांबते जिथे शांतता आहे. तिला व्यवस्थित पूजलं जातं लक्ष्मीला. तिला आवाहन केलं जातं वेळोवेळी. अशा घरामध्ये लक्ष्मी टिकते. ज्या घरामध्ये कटकटी कमी असतात, ज्या घरामध्ये अडचणी कमी असतात, म्हणजे ज्या घरामध्ये पसारा नसतो, जे घर एकदम छान पॉझिटिव्हली साफ असतं, अशा घरामध्ये लक्ष्मी कायम निवास करते. त्यामुळे तुम्ही आधी विचार करा की आपलं घर कसं आहे. आपण वेळोवेळी लक्ष्मीची आराधना करतो का? आपण पूजा करतो का? आपण सकाळी दिवा लावला, संध्याकाळी दिवा लावला म्हणजे आपल्याला वाटतं की बस झालं, आता काय माझ्या आयुष्यामध्ये लक्ष्मी तर येणारच आहे, मी तर दिवा लावला. पण तसं नसतं. लक्ष्मीला जर तुम्हाला दिवा लावायचा असेल तर मात्र तुम्हाला साक्षात लक्ष्मीच्या काही उपासना केल्या पाहिजेत. आणि आपण विचार करू की कोणीतरी लक्ष्मी बंधन केलेलं आहे, पण लक्ष्मी बंधन तोडणं खरं सांगू फार सोपं आहे. फार म्हणजे फार सोपं आहे. जो लक्ष्मी बंधन करतो मुळात कोणी करू, मी सांगतेय ना त्या उपासना चालू करा.
मग पहा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा सगळं व्हायला लागेल आणि लक्ष्मीची एक वेगळ्या पद्धतीची घरामध्ये पूर्ण होईल. आपल्या घरामध्ये पैशांची आवक वाढलेली आहे, घरात शांतता वाढलेली आहे, कटकटी कमी झालेल्या आहेत, पॉझिटिव्हिटी कुठेतरी घरामध्ये नांदायला लागलेली आहे आणि वेळोवेळी आपल्या घरामध्ये ज्या पूजा अर्चा होतात, जे अनुष्ठान होतात, जे पारायण होतात, स्तोत्र पठण होतं ना, यांनी आपल्या घरामध्ये खूप सुंदर स्पंदनं तयार होतात आणि अशा स्पंदनांना नेहमी दैवी ऊर्जा खेचली जाते आणि ती ऊर्जा खेचण्याचं सामर्थ्य जर एका व्यक्तीमध्ये आहे, एका माणसामध्ये आहे, तर मला सांगा तुमच्याच हे सामर्थ्य आहे तर तुमच्या लक्ष्मीला कोण बांधू शकेल? कोणीच बांधू शकत नाही. त्यामुळे डोक्यात जर काही असा विचार असेल की लक्ष्मी बांधली गेलेली आहे, लक्ष्मीचं असं केलंय तसं केलंय, तर पहिले हे बोथट विचार मनातनं काढून टाका. असं कोणीच करत नाही. आपणच आपले दुश्मन असतो. त्यामुळे जे काही आता मी सांगणार आहे ना ते अगदी मनापासून करा की तुम्ही घरामध्ये सप्तशती सप्तशतीचा पाठ करा. रोज सप्तशती 11 वेळा वाचा आणि असं काही दिवसांचं एक अनुष्ठान करा किंवा एक ठरवून करा, संकल्प घेऊन करा की मी 11 दिवस किंवा मी 9 दिवस किंवा मी 7 दिवस ह्या पोथीचं किंवा दुर्गा सप्तशतीचं अशा इतक्या दिवसांचं रोज 11 वेळा पठण करणार आहे. हे संकल्प घेऊन तुम्ही करा. संकल्प घेऊन झाल्यानंतर तुम्ही 11 वेळा पठण केल्यानंतर तुम्हाला एक छोटासा यज्ञ करायचा आहे. आता तो यज्ञ काय आहे की आपलं जे होमकुंड छोटंसं असतं जे आपण अग्निहोत्रासाठी घेतो. आता जे अग्निहोत्रासाठी कुंड घेतो त्याच्यामध्ये आपण काय करायचं, कापूर टाकायचा, कापूर पेटवायचा, पांढरे तीळ असतात ते पांढरे तीळ बाजूला ठेवायचे, त्याच्यावर दालचिनीची पावडर टाकायची आणि थोडंसं अत्तर त्याच्यावर आपण शिंपडायचं. हे जे मिक्स करायचं पूर्ण, थोडंसं तूप तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. हे सगळं जिन्नस मिक्स केल्यानंतर 11 वेळा वाचून झाल्यानंतर आपल्याला ते उचलायचं आणि कापूर पेटवायचा. कापूरची आग जी असते त्याच्यामध्ये आपण ही अग्यारी करायची. थोडे ते जिन्नस उचलले की आपण ते जिन्नस टाकताना ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, कारण विष्णूचं जेव्हा तुम्ही स्मरण करता, जेव्हा तुम्ही विष्णूला आवाहन करता तेव्हा लक्ष्मी त्यांच्याबरोबर तिथे स्वतः साक्षात येते. त्याच्यामुळे ही जी अग्यारी म्हणजे हे जे होम आपण करणार आहोत तो इतका प्रभावी आहे की साक्षात तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईलच होईल. पण तुम्हाला हे जे मी सांगितलेलं आहे, ही जी उपासना सांगत आहे, ही उपासना मात्र तुम्हाला 5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये एकदा तरी नक्की करायचं आहे. हे एक अनुष्ठान आहे, ते नक्की करत जा. संकल्प घेऊन करत जा की तुम्ही किती दिवस करणार आहात. वेळेला महत्व आहे. बसण्यास आसन घ्यावं, पुढ्यात तुपाचा दिवा लावावा, पाणी ठेवावं आणि जेव्हा आपलं 11 वेळा पठण होतं, आपण होम करतो, त्याच्यानंतर आपण ते पाणी प्यावं आणि घरातही सगळ्यांना द्यावं. घरामध्ये कॉर्नरमध्ये थोडं थोडं हे पाणी शिंपडावं. हे होम आपण करणार आहोत वाचन झाल्यानंतर, पठण झाल्यानंतर. तर ते किती वेळ करायचं, तर असं काही नाहीये. तुम्ही जितकं जमेल, म्हणजे तुम्ही 5 वेळा जरी आहुती टाकली तरी चालणार आहे, तुम्ही 11 वेळा आहुती टाकली तरी चालणार आहे, 21 वेळा टाकली तरी चालणार आहे, तुमच्या वेळेनुसार आहे. मात्र 11 वेळा पठण हे कंपल्सरी आहे. 11 वेळा पठण सप्तशती, दुर्गा सप्तशतीचं करायचंच आहे. अच्छा, ज्यांना दुर्गा सप्तशतीचं हे पठण करून ज्यांना होम शक्य नाहीये अशा लोकांनी दुर्गा सप्तश्लोकी वाचायची आहे. ही सप्तश्लोकी जी आहे ही दुर्गा सप्तशती वाचल्याचंच फळ आपल्याला देते. त्यामुळे तुम्ही दुर्गा सप्तश्लोकीही वाचू शकता. अजून खूप सुंदर असा मी उपाय सांगते. दररोज अंघोळ करताना पाण्यामध्ये थोडंसं अत्तर टाका. अंघोळ झाल्यावर बेंबीमध्ये थोडंसं अत्तर लावा. बरं, आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूला आपल्या काही मैत्रिणी असतात ज्या सवाशीण असतात, त्यांना अशा गोष्टी गिफ्ट करा ज्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीला शृंगार प्रिय आहे, तर शृंगारिक गोष्टी तुम्ही त्या सवाशिणींना गिफ्ट करा. बरं, गिफ्ट जे आपण करत असतो ना तेव्हा खूप विचार करून गिफ्ट त्यांना द्या. त्याच्यामध्ये तुम्ही कुंकू देऊ नका, अत्तर पण कमी द्या. कारण जेव्हा तुम्हाला लक्ष्मी बंधन तोडायचं असं तुमच्या मनात आहे तर तेव्हा तुम्ही अत्तर कधीच द्यायचं नाही आणि कुंकूही कधी देऊ नये, हळदही कधी देऊ नये. तुम्ही त्यांना देताना कुठल्याही प्रकारचं बांगड्या देऊ शकता, तुम्ही त्यांना द्यायचं असेल तर साडी देऊ शकता, ब्लाऊज पीस देऊ शकता, पर्स देऊ शकता. ज्या शृंगारिक गोष्टी आहेत तुम्ही त्यांना आरसा देऊ शकता, अशा गोष्टी तुम्ही गजरा देऊ शकता. म्हणजे सवाष्णीला जे योग्य आहे आणि आवडतं अशा गोष्टी तुम्ही गिफ्ट करू शकता. मंडळी, लक्ष्मी बंधन किंवा लक्ष्मीची आवक वाढवण्यासाठी, लक्ष्मीचा आपल्या घरात निवास होण्यासाठी आपण अनेक तऱ्हेने प्रयत्न करू शकतो. आणखीन एक आहे की दुर्गा कवच आहे. दुर्गा कवच तुम्ही वाचू शकता.
ते तुम्ही रोज संध्याकाळी वाचलं तर अति उत्तम, खूप उत्तम. दर गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला जसं जमेल तसं आपण लक्ष्मीच्या देवळात जाऊन लक्ष्मीचा ओटी भरणं किंवा लक्ष्मीला गजरा नेणं किंवा लक्ष्मीला हळकुंड वाहणं ह्या गोष्टी थोड्या कराव्यात. त्यानेही खूप लक्ष्मीची छान कृपा आपल्यावर होते. आणि जे काही मी सांगितलं तुम्हाला की लक्ष्मी तुमच्या घरात नांदायला ऊर्जा आहे लक्ष्मीची, ती तुमच्या घरामध्ये तुम्हाला फील होईल की माझ्या घरामध्ये लक्ष्मी यायला लागलेली आहे. तुमचे मार्ग ओपन होतील. आवाजावी जे खर्च होत आहेत ते खर्चही कुठेतरी तुम्ही म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आता खर्च फार होत नाहीत घरामध्ये. आरोग्यही छान राहायला लागेल. आणखीन काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मात्र तुम्ही सांभाळा. संध्याकाळी म्हणजे जेव्हा आपण दिवाबत्ती करतो किंवा संध्याकाळी दिवाबत्तीच्या आधीही कोणीही व्यक्ती आपल्या घरी आली, सवाशीण आली, तर आपण हळदी कुंकू आपल्या घरात आलेल्या स्त्रीला कायम लावतो. पण संध्याकाळचं कुठल्याही स्त्रीला कधीच हळद लावू नका, कारण हळद लावल्यानेही लक्ष्मी घरातून निघून जाते. म्हणून घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीला हळद लावायची नाही, फक्त कुंकू लावा. बाकी आपले संध्याकाळची दिवाबत्ती होते तेव्हा आपण आपल्या घरामधनं बाहेर पडून शॉपिंग करतो, तर कृपा करा आणि शक्यतो सकाळची शॉपिंग करून घ्या. संध्याकाळी असं सहज फिरायला गेलात तरी हरकत नाही, पण कधीही आपल्या घरात दिवाबत्ती झाल्यावर बाहेर जाऊन कुठल्याच गोष्टींची शॉपिंग करू नये. आणि जर अगदीच करायची असेल तर पहिले पैसे आपल्या देव्हाऱ्यात ठेवावे आणि मग बाहेर जाऊन शॉपिंग करावी. हे पहा मंडळी, लक्ष्मी टिकवणं तितकंच कठीण आहे, लक्ष्मीला आपल्या घरात थांबवणं तितकंच कठीण आहे. कारण लक्ष्मीचं मन मात्र आपल्याला कळत नाही. सगळे म्हणतात लक्ष्मी चंचल आहे. चंचल नक्कीच आहे, पण तिच्या चंचलपणामध्ये एक सात्विकता आहे. त्या चंचलपणामध्ये तुम्हाला भरभराट देणारी ऊर्जाही आहे. तर मला असं वाटतं की जितकं तुम्ही त्या लक्ष्मी मातेला बोलवाल, तिचे आवाहन कराल, तुम्ही तिचे स्तोत्र म्हणाल, म्हणजे काय नुसतं जरी मंत्र जरी तुम्ही म्हणालात रोज एका जागी बसून, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, हा मंत्र म्हणून लक्ष्मीला नमस्कार केलात. आता खूप जण ही चूक करतात आणि माझ्या व्हिडिओमधून बरेचदा सांगितलेलं आहे की लक्ष्मीला नमस्कार करताना कधीही हात जोडू नका. हात जोडल्यानं लक्ष्मी तुमचा निरोप घेते. त्यामुळे हात कधीच जोडायचा नाही, तर आपले दोन हात असे पसरायचे आणि आपला जो माथा आहे तो आपल्या दोन्ही हातांवर असा ठेवावा. कधीही लक्ष्मीला नमस्कार करायचा नाही. आपले जे तळ हात आहेत याच्यामध्ये प्रचंड वेगळे स्पंदन असतात आणि आपला हा माथा आहे, आपली थडा जी आहे ती आपल्या दोन हातांच्या मधोमध आपण टेकवून लक्ष्मीला नमस्कार करतो. आपल्याला सवय असते हात जोडायची आणि नमस्कार करायची, जसं आपण प्रत्येक देवाला करतो. पण जितकं तुम्हाला शक्य असेल, जितक्या देवी आहेत त्या सगळ्यांना तुम्ही आपल्या ओंजळीमध्ये आपला माथा ठेवूनच, आपलं कपाळ टेकवूनच नमस्कार करत जा, कारण तो नमस्कार मात्र फळतो बरं का मंडळी. म्हणजे नमस्कार हात जोडून करण्यापेक्षा माथा ओंजळीत ठेवून नमस्कार केला तर प्रत्येक आईची कृपादृष्टी तुमच्यावर अनंत काळ राहील. आणि तुम्ही हे करून पहा. हा माझा अनुभव आहे. माझ्या अनेक क्लायंट्सना हे सांगितलेलं आहे, त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याकडेही भरपूर पैशांची आवक वाढलेली आहे, आरोग्य छान राहिलेलं आहे, अचानक आलेले आजार निघून गेलेले आहेत आणि लक्ष्मी बांधली गेली नव्हती, तर लक्ष्मी आपल्या विचारांनी, आपल्या शब्दांनी कुठेतरी आपण अडवलेली होती. आता तुम्हाला कळत असेल की मला सांगण्यातला मर्म काय आहे तो. तर मंडळी, खूप सुंदर असा हा व्हिडिओ झालेला आहे. नक्की जे जे सांगितलेलं आहे ते करत जा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण खूप जण ह्या चुका छोट्या छोट्या करत असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करायचं आहे आणि तुम्ही यापैकी काय करता ते मला कॉमेंटमध्ये सांगायचं. आणि सगळ्यात पहिले कोण कुठून व्हिडिओ माझा पाहत आहे प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. मला नक्की वाचायला आवडेल की माझे व्ह्युअर्स कुठून कुठून मला पाहतात ते. तर मंडळी, सबस्क्राईब नसेल केलं जे नवीन आहेत त्यांनी तर पटापट सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, म्हणजे असे सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट होताच पोहोचतील. तर पुन्हा आपण लवकर भेटू, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.